22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होतंय आणि अख्खा देश ज्या राम मंदिर उभारणीसाठी अनेक वर्षापासून भांडत होता ते स्वप्न साकार होतं. परंतु हे स्वप्न साकार होताना काही लोकांनी दुधात जसा मिठाचा खडा टाकावा त्या पद्धतीचे वक्तव्य करायला सुरुवात केली आहे. मग राम मंदिर तुमच्या प्रॉपर्टी आहे का? राम मंदिर तुमचं आहे का? तुमच्या नावाचा 7/12 आहे का? याला निमंत्रण दिलं, त्याला निमंत्रण दिलं नाही, आणि असे अनेक प्रश्न निर्माण करून जो अत्यंत चांगला कार्यक्रम आहे त्याला कुठेतरी गालबोट लावायचा प्रयत्न करतायत. ज्याला कुणाला रामलल्लाचं दर्शन घ्यायचं त्याला कुणी थांबवलेलं नाही, कुणी त्यांना जाण्यापासून रोखतही नाही. परंतु प्रत्येक ठिकाणी आपलं वर्चस्व किंवा आपलं प्रतिनिधित्व ठळकपणे दिसावं यासाठी जो काही हा अट्टहास चालू आहे ते मला वाटतं योग्य नाही. आणि म्हणून मी सर्वांना विनंती करणार आहे, अनेक वर्षानंतर मिळणारा आनंद यामध्ये विघ्न टाकायचा प्रयत्न कुणी करू नका. दुसरा जो काही अनेक माध्यमातून प्रश्न विचारले जातात तो उबाठा गटाचे काही जे सर्व आहेत, पक्षप्रमुख कोण आहेत माहीत नाही, परंतु जे सर्व आहेत ते संजय राऊत त्यांनी आघाडीबद्दलचं काही वक्तव्य केलंय. महाराष्ट्रामध्ये बीजेपी, शिवसेना आणि अजितदादांचे राष्ट्रवादी आम्ही मिळून 45चा आकडा पार करणार आहोत असं म्हणल्याबरोबर त्यांच्या पोटात दुखायला लागले. आणि अत्यंत नीचपणाचं वक्तव्य त्यांनी केलंय की म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजितदादाच्या कुबड्या घेऊन भाजप पुढे चाललंय, त्याच्यामुळे त्यांच्या सीटा वाढणार आहेत. मग हे किती सीटे लढवणार आहेत? यांना किती तिकीट मिळणार आहेत? आघाडी जर झाली तर, आघाडी होणार नाही पण जर झाली तर हे 15 ते 18 सीटाच्या वर सीट हे लढू शकणार नाही किंवा त्यांना ते देणार सुद्धा नाही. मग शरद पवारचा बांबू आणि काँग्रेसचा बांबू, त्याला टेकू म्हणा किंवा बांबू मागून घेऊन हे सुद्धा आघाडी करणारच आहेत ना. मग इतराचं पायचं वाकून स्वतःचं ठेवायचं झाकून ही जी पद्धत आहे ही पद्धत मला वाटतं चुकीची आहे. अनेक स्टेटमेंट दर दिवशी करत जात असते. बडगुजरच्या प्रकरणामध्ये कोणता फोटो कोणता तरी ऑनलाईन त्यात दाखवले की भाजपचे काही कार्यकर्ते पदाधिकारी होते. अरे हो द्या त्यांची चौकशी. तुम्ही चिंतन करायला गेले होते ना. त्या बडगुजरला वाचवण्याचा प्रयत्न हे करत नव्हते. तर बडगुजरच्या माध्यमातून यांनी केलेलं जे काही गोंधळ आहे तो उघडकीस येऊ नये म्हणून बडगुजरवर हे दबाव टाकण्यासाठी नाशिकला गेले होते. म्हणून संजय राऊत तुम्ही आता वाचणार नाहीत हे निश्चित झालेलं आहे. तुम्ही चिंता स्वतःची करा. बडगुजरने जे केलंय कुणाच्या आदेशानुसार केलंय, कुणाच्या हुकमाचा ताबेदार तो होता, कुणामुळे तो फार्म हाऊसवर गेला होता, हे सर्व बाहेर येणार आहे. म्हणून आता चिंता त्यांनी करू नये. आणि त्यांना एक सल्ला असेल, ते कुणाचं ऐकत नाहीत. जोपर्यंत उबाठा गट डुबवल्याशिवाय त्यांना चैन पडणार नाही याची मला कल्पना आहे. ती सुपारी ज्यांनी घेतली तो हे पक्ष तर संपवलेच, आता संपवण्यासारखं काही राहिलं नाही, पण ते संपवल्याशिवाय शांत बसणार नाही. तरी मला त्यांचा त्यांना सल्ला असेल की कृपया करून जे काही राहिलेले ते वाचवण्याचा प्रयत्न करा. उगाच इतरावर टीका करून आणखीन त्यांना संपवून तुम्हाला तुमच्या मनाला शांती मिळणार नाही असं कृत्य करू नका, जेणेकरून महाराष्ट्राची जनता तुम्हाला जोडे मारेल. 31 डिसेंबरला रात्री 1 वाजेपर्यंत दारू दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाची खिल्ली उडवताना अंबादास दानवे म्हणाले की हातगाड्यावर दारू वाटली तरी काही हरकत नाही, मंत्रालयात सुद्धा एखादं दारूचं दुकान उघडून द्या. हे आज झालंय का? 31 डिसेंबरला 1 वाजेपर्यंत वाईन शॉप चालू ठेवायचा निर्णय आज झाला. 2.5 वर्षात दिसलं नाही? डोळ्यात काही गेलं होतं त्यावेळेला? 2.5 वर्षात हे नव्हतं का? कसले वक्तव्य करताय तुम्ही? 2.5 वर्षामध्ये 31 डिसेंबर असा दाखवा की 1 वाजेपर्यंत दुकान बंद होते. त्याच्यापूर्वी 10 वाजता बंद झाली होती.
अनेक वर्षापासून एक वर्षाचा शेवटचा दिवस म्हणून काही लोक आनंद साजरा करतात, तेही घरात. त्यांना कुठेही असा रस्त्यावर धिंगाणा करायला कुणाला अलाव केलेलं नाही. आणि जोला आनंद साजरा करायचा असेल तर त्यांनी कोणतंही गैरकृत्य करू नये अशी सगळी व्यवस्था पोलीस यंत्रणेमार्फत सुद्धा केली जाते. म्हणून अशा छोट्याशा गोष्टीवर राजकारण करण्याचा प्रयत्न करू नका. ते म्हणाले मंत्रालयात दारूचं दुकान उघडा, असं त्यांचं वक्तव्य आहे. हा, मंत्रालयात का उघडा मंत्रालयात उघडण्यापेक्षा आम्ही बांद्रापासून सुरुवात करतो, वरळी मार्गे मग मंत्रालयाकडे जातो. ते असं म्हटले की यांनी करायचं तर मग हातगाड्यावर बी दारू ठेवा, लोकांना पडू द्या, लोकांना लोळू द्या, हे सरकारला बघायची इच्छा असते. फुटाणी शनिवाल्यांना पण रात्री परवानगी द्यावी काय रस्त्यात? बांद्रापासून सुरुवात करू, वरळी मार्गे मंत्रालयाकडे जाऊ. पण ते काय कारण तुमचे मित्र अरे असं कसं बोलतात हे चालतंय का? काय बोलायचं काय तर तारतम्य ठेवा ना. कोणत्या पदावर आहात तुम्ही यार? त्या पदाची गरिमा ठेवा. चणे फुटाने लोक विकणारे लोक आज पैदा झाले. 31 डिसेंबर आज साजरी व्हायला लागली. अहो, तुम्हीच लोक गुलाबाचे फुल देता ना व्हॅलेंटाईन डेला. या गोष्टी कशाला सांगता आम्हाला? सामना अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे तुमच्यावरती. त्यात असं म्हटलंय, मोगलांना आपल्या लेखी सुना देणाऱ्यांची कदर महाराष्ट्राने कधीच केली नाही. मिंध्यांनी हीच मोगल नीती वापरली. हा शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये हे मंबाजी तुंबाजींनी लक्षात ठेवावं. त्यांनी आम्हाला इतिहास शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. जर इतिहास काढला तर तुमचा इतिहास जो आहे तर मला त्यांच्याकडे जावं लागेल, ज्यांचे पतिदेव आता जेलमध्ये आहेत, ज्यांची संपत्ती 12 कोटीची संपत्ती आता शासन म्हणजे ईडीने जप्त केलेली, त्यांच्याकडे जाऊन तुमचा इतिहास काढावा लागेल. म्हणून इतिहास शिकवण्याच्या भानगडीत आम्हाला पडू देऊ नका. स्वतःचा इतिहास तपासा, नंतर इतिहासावर बोला. प्रकाश आंबेडकर म्हणाले की कुणीच सोबत येत नसेल तर त्यांच्या लोकसभेची 48 जागा स्वबळावरती लढणार. प्रकाश आंबेडकरांबरोबर युती झाल्याचं भासून जी फसवणूक त्यांची करायचा प्रयत्न हे उबाठा गटाचे लोक करतायत, त्यांचे परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत. सकाळची मी प्रेस ऐकली, त्यांनी सांगितलं की आम्ही राहुल गांधीकडे आणि सोनिया गांधीकडे प्रकाश आंबेडकराला घ्या अशी त्यांना आम्ही सूचना केली किंवा विनंती केली. प्रकाश आंबेडकरबद्दल सूचना करतो, विनंती करतो. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला भुईसपाट करणारे तर एकमेव प्रकाश आंबेडकर राहणार आहेत. काँग्रेसचा काही विरोध नाही, राष्ट्रवादीचा काही विरोध नाही. कुणाचा विरोध आहे? एकही बैठक तिन्ही नेत्यांबरोबर झाली का? यांना त्या प्रकाश आंबेडकरला झुलवण्यामध्ये इंटरेस्ट आहे, हे प्रकाश आंबेडकरांनी ओळखलंय. म्हणून प्रकाश आंबेडकर सुद्धा यांना झुलून त्यांची जागा निश्चित दाखवल, हे मात्र निश्चित आहे. प्रकाश आंबेडकरांना तुमची काही ऑफर? यावं, प्रकाश आंबेडकरांनी केव्हाही यावं. त्यांचं एक आदरस्थान आमच्याकडं आहेत, मनातही आहे आणि पक्षातही आहे. त्यांनी जर आले तर आम्हाला तर आनंदच होईल. निश्चित आम्ही त्यांचं वेलकम करू, रेड कार्पेट टाकून. जरांगे पाटील 20 जानेवारीला मुंबईत उपोषणाला बसणार. 3 कोटी मराठा समाज घेऊन मुंबईत येणार, मुंबईत जाम करणार असं म्हणतात. सरकारसमोर हे संकट आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर. हे बघा, संकटाचा सामना करणं एकनाथ शिंदे सारख्या मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेलं ते आव्हान आहे. जर हे आव्हान स्वीकारायचं नसतं तर झुलवत ठेवण्याचे जे प्रकार मराठा समाजासाठी जे केले गेले पूर्वी, 40 वर्षापासून 58 मोर्चे काढले, आउटपुट 0, चुकीचं आरक्षण देऊन सुप्रीम कोर्टात रद्द झालं, आउटपुट 0. तसं न करता एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात जी काही भूमिका घेतली, पॉझिटिव्ह ज्याला म्हणतात ना, ती पॉझिटिव्ह भूमिका त्यांनी घेतलेली आणि त्याचा परिणाम सुद्धा आता सगळ्याला दिसतोय. जवळपास 4-5 लाख लोकांनी आतापर्यंत ओबीसी समाजाचं व कुणबी समाजाचं सर्टिफिकेट घेतलंय. हे कशाची देण आहे? तर एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली मेहनतीचं हे फळ आहे. आणि म्हणून हे आरक्षणाचा देणार ह्याची जी शपथ शिवरायांची त्यांनी घेतली ती पूर्ण करतील. म्हणून 20 तारखेला जरांगे साहेबांचा जो काही लॉंग मार्च निघणार आहे, मोर्चा निघणार आहे, त्यापूर्वी कदाचित त्याच्यापूर्वी हे प्रश्न मिटेल असं मला एक आत्मविश्वास आहे. आणि त्या पद्धतीचा प्रयत्न एकनाथ शिंदे साहेब करतायत हे जरांगे पाटलांना सुद्धा माहिती आहे. म्हणून ते रोजच्या टचमध्ये, मुख्यमंत्री असेल की मंत्री मंडळातले सहकारी असतील, हे जरांगे पाटलाच्या सुद्धा टचमध्ये आहे. रोजचा रिपोर्ट सुद्धा त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांना त्यांचा सुद्धा आत्मविश्वास वाढलेला आहे की फक्त एकनाथ शिंदे साहेब
हे आपल्याला आरक्षण देऊ शकतात. भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केलेली आहे. राम मंदिरावरती वारंवार प्रश्न उपस्थित करणारा जनाब उद्धव ठाकरे यांनी 22 जानेवारीला हज यात्रेला निघून जावे, असं केलं तर आमच्या दिमागदार सोहळा त्याची नजर लागणार नाही, असं आचार्य तुषार भोसले म्हणतात. त्यांनी काय बोललं मी ऐकलेलं नाही, परंतु माझं असं मत आहे की राम मंदिराच्या या कार्यक्रमाला देशातील सर्वच राजकीय पक्षांनी आवर्जून जावं, रामलल्लाचं दर्शन घ्यावं. राम हा कोणत्याही समाजाचा नाही, राम हा कोणत्या पक्षाचा नाही, राम हा सर्वांचा आहे. म्हणून तिथे कुणालाही अडवल्या जाणार नाही किंवा कुणाला रोखण्याचा काही प्रश्नच येत नाही. तुम्ही म्हटलं मुख्यमंत्र्यांना संकटात मग यांना जायचंच नसेल, रामलल्लाबद्दल जर प्रेम नसेल तर त्यांनी म्हणलं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु आम्ही तर निमंत्रण दिलं जात नाही ना. प्रत्येक वेळेला खुर्चीची का अपेक्षा करता? यापूर्वी आपण अयोध्येला गेलो होतो, कोणी निमंत्रण दिलं होतं आपल्याला? आपणच गेलो होतो ना, आम्ही होतो ना बरोबर. पण ते योगदान त्यांचं आहे ना सर, राम मंदिर आणि बाबरी मस्जिद ह्या सगळ्या योगदान हा संशोधनाचा विषय आहे. कसं म्हणजे बाळा ठाकरे तुम्ही बाळासाहेबांचं योगदान हा देशावर त्यांनी केलेला उपकार आहे. याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येकाचं योगदान आहे असं त्याचं ग्रहित धरू नये कोणी. शिवसेना प्रमुख अहो, कोणी मुलगा असलं तुमचा, आणखीन नातू असेल, आणखीन पंतू असेल का, त्याचं योगदान धरलं जातं का? शिवाजी महाराज होते. 5 पिढ्यांनंतर 10 पिढ्यांनंतर आलेला माणूस शिवाजी महाराज होऊ शकत नाही. शिवसेना प्रमुख होते, दुसरे कोणी शिवसेना प्रमुख होऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकर होते, कोणी बाबासाहेब आंबेडकर होऊ शकत नाही. म्हणून कोणी कुणाच्या वारशाच्या नुसार तुम्ही आपली लायकी सिद्ध करू नका. तुम्हाला लायकी सिद्ध करताना स्वतःचं कर्तृत्व दाखवावं लागतं. 1 कोटी रुपये पाठवलेत का आमचे लाख रुपये त्याचा सहभाग नाहीये? आमच्या अकाउंट मधून गेलेले नाही? आमदारांनी 1 लाख रुपये दिलेले नाही? उगाच काही जे बोलायचं ठीक आहे, आपल्या पडद्या आडच्या गोष्टी ते राहू द्या. आम्ही 1 कोटी रुपयाचा चेक दिला, 1 लाख रुपये संजय शिरसाटची पण त्याच्यात आहेत. म्हणून आविर्भाव आणू नका, आनंदाचा कार्यक्रम आहे, सहभागी व्हा. पण त्यांचं म्हणणं असं आहे की राम मंदिर हे काय कोणत्या पक्षाचं नाहीये, कुणाचं आहे ते? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार या सगळ्या गोष्टी झाल्या, त्याच्यामुळे भाजपने इव्हेंट करू नये आणि इतर पक्षांनी त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू नये. अहो, हे कुणाच्या पक्षाचं नाहीये, हे आम्ही म्हणतोय. हे मोदी साहेबाचं राम मंदिर नाहीये, हे अमित शहाचं राम मंदिर नाहीये, हे एकनाथ शिंदेचं राम मंदिर नाहीये, हे आणखीन कोणत्याही माणसाचं राम मंदिर नाहीये. हे देशाचं राम मंदिर आहे, आपल्या भावनाचं राम मंदिर आहे. आम्हाला कुणालाही त्याचा 7-12 बनवायचा नाहीये. परंतु ज्या हिंदुत्ववादी लोकांनी जो लढा दिलाय अनेक वर्षाचा, त्याचं निघलेलं हे फळ आहे. त्या आनंदात सहभागी त्यांनी झालं पाहिजे. यांच्या दुर्दैवाने आणि त्यांच्या सुदैवाने ते प्रधानमंत्री आहेत, UP मध्ये मुख्यमंत्री आहेत. मग मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांनी जाऊ नये असा त्यांचा काही अट्टहास आहेत का? जो सत्तेवर आहे त्याच्या हस्ते उद्घाटन होत आहे, याचा अर्थ त्याच्या नावावर होतं असं होत नाही. म्हणून हे उगाच तरी मिठाचा खडा टाकायचा हा प्रयत्न आहे. बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतात, विरोधात लढण्यासाठी एकीची शक्यता कमीच आहे. दुर्दैवाने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढणारे कुटुंबाला प्राधान्य देणार आहे, त्यामुळे आपण किती डोक्यावर आपटले तरी एकी होणार नाही. हेच ते मी 6 महिन्यापासून बोलतोय. हे इंडिया आघाडी वगैरे काही होणार नाही. महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही यांची काय कोणती मोठी आघाडी आहे, ही सुद्धा होणार नाही. यांना किती सीटं लढवायची आहेत? हे बिनडोक्याचे जे लोक आहेत, कधी म्हणता EVM वर मतदान करा, आमचे 500 जागा येतील. तुम्ही जागा किती लढवतायत महाराष्ट्रात? 18. येतील किती? 500. यांना अधिकार दिलेला आहे. काही मूर्खासारखं स्टेटमेंट करतात आणि आपली दुकानदारी चालवतात. तुमचं कसं आहे लोकसभेत? महायुतीचा फॉर्म्युला आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला या तिन्ही नेते एकत्र बसून ठरणार आहे. आणि मला वाटतं जेव्हा हा फॉर्म्युला ठरेल त्यावेळेला जाहीर पत्रकार परिषदेमध्ये त्याची वाच्यता केली जाईल. टेंटेटिव्ह काय असतो? जसं शिवसेना म्हणतात की 16, 20, 16, 10 ते काही म्हणतात, त्यांचं म्हणतात करून दाखवा. करून दाखवायची लय सवय ना, करून दाखवलं, करून दाखवा. आम्हाला नाही म्हणताय, पक्षाने आदेश दिला तर आम्ही खासदारकी लढू, तुम्हाला जर पक्षाने आदेश दिला तुम्ही लढणार.
पक्षाचा आदेश हा प्रत्येक कार्यकाला बंधनकारक असतो आणि हा काही नवीन निघालेला संशोधनाचा विषय नाही. पक्षाने मला उद्या तिकीट नाही दिलं तर मी घरी बसेल. आता त्याचा अर्थ असा होतो ना, पक्ष जो आदेश देईल तो मानावा लागतो आणि त्याच्यानुसारच काम करावं लागतं. अंबादास दानवेला त्यांच्या पक्षाने आदेश दिला तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहे. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे हे दोघंही इच्छुक आहेत लोकसभेसाठी. ते जुने तुमचे दोन्ही सहकारी आहेत, मित्र आहेत. काय होईल त्यांच्या लोकसभेला, कसं चित्र? चंद्रकांत खैरे असेल की अंबादास दानवे हे दोघं एकमेकाचे जीवलग मित्र आहेत. एकामेकाबद्दल त्यांचं अत्यंत प्रेम आहे. म्हणून दोघांपैकी कोणी लढवलं, एक जर उभा राहिला तर दुसरा त्याला निवडून आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करेल असं त्यांना मी शुभेच्छा देतो. असं म्हणतात सी वोटरवरून की आमच्या जवळपास महाराष्ट्रात 40 सीट देखील येऊ शकतात लोकसभेत. अरे सीट लढवता किती हे ठरवा ना पहिलं. म्हणजे उभाटा महायुती युती होणारच नाही तर का सीट येतील कसे? तुमची प्रथमता युती होणार नाही. मी तुम्हाला आज बॉन्डवर लिहून देऊ शकतो, आघाडीची युती होणार नाही. तुमची होणार निश्चित, आमची निश्चित होणार आहे. तुम्ही कमळाच्या फुलावर लढणार आहात की आपल्या? आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावर, अजितदादाच्या चिन्हावर, शिवसेनेच्या चिन्हावर, भाजपच्या चिन्हावर. राम मंदिराचा किती फायदा होईल तुम्हाला? राम मंदिर हे फायद्यासाठी नसतं. राम मंदिर हे भावनेचा प्रश्न आहे आणि काम करणाऱ्याच्या मागे जनता उभी असते. हे महाराष्ट्राने नाही देशाने दाखवून दिलेलं आहे. म्हणून गेल्या निवडणुकीमध्ये 3 राज्यामध्ये बहुमताने भाजप निवडून आलं. त्याच पद्धतीने इथं आघाडी सरकार जे काम करत नव्हतं, आता युती सरकार जे काम करतं, ज्या स्पीडने काम करतं, म्हणून इथे सुद्धा 2024ला विधानसभेमध्ये सुद्धा आमची युती मजबूतीने बहुमताने निवडून 200चा आकडा आम्ही पार करणार आहोत. संभाजीनगर तुम्ही मागणार नाही ना सर? शिंदेगड आमचाच आहे ना तो. उमेदवार तयार आहे. उमेदवाराचं काय? एक प्रश्न आहे दादा, थोडस महत्वाचा आहे. कुणबी नोंदी ज्या सापडत आहेत त्यावरून आता काही एजंट सक्रिय निर्माण झाले तर राज्यभरामध्ये काही अधिकाऱ्यांना कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र देण्यासाठी पैसे मागितले जात आहेत. आणि जरांगे पाटील यांनी मागणी केलेली की असा अधिकारी कोण असेल तर त्याला सस्पेंड नाही तर डायरेक्ट बर्खास्त करा आणि अशा एजंटांबद्दल सरकारने बारकाई लक्ष ठेवा. मी तर म्हणेल की हे जे काही कुणबींचं सर्टिफिकेट मिळतंय त्यासाठी हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला माणूस जेव्हा ते सर्टिफिकेट घ्यायला जातोय, पायात चपला नाही, त्याच्या पोटात अन्न नाही, परंतु जर कुणबीचं सर्टिफिकेट मिळालं तर भविष्यामध्ये माझ्या मुलाचं भलं होणार आहे यासाठी जर तो सर्टिफिकेट आणायला जात असेल, त्यावेळेला जर कोणी एजंट पैसे मागत असेल किंवा त्याला अडवणूक करत असेल तर अधिकाऱ्याला सस्पेंड करणं तर दूर, मी तर सरळ सांगेन त्या अधिकाऱ्याच्या कानशिलात वाजवा आणि त्याला सांगा की माझा जो अधिकार आहे तो मला मिळायला पाहिजे. सरकार सरकारची भूमिका वठवेलच, परंतु हे जे असे मस्तवाल अधिकारी काही असतील, निवडक असतात, हे मी सर्वांबद्दल बोलत नाही, पण हे जे निवडक असतात हे समाजासाठी घातक असतात, हे समाजाचे द्रोही आहेत. म्हणजे याला म्हणतात समाजकंटकच म्हणलं पाहिजे यांना. यांचं पुन्हा त्या सर्वसामान्याचं रक्त पिणाऱ्याच्या कानशिलात जरी मारली तर ते गैर नाही असं स्पष्टपणे माझं मत आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.